नमस्कार मंडळी. काय ओळखलात का? नाही? अहो, माझ्याच वाढदिवसासाठी तर दरवर्षी हे गॅदरिंग होतं आणि आज तर मला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. हां, आत्ता बरोबर ओळखलं. मीच BPM स्पोर्ट्स क्लब. माझ्या बरोबरीने आणि माझ्या नंतरही अनेक ॲथलेटिक्स क्लब आले आणि गेले, पण सतत 25 वर्ष कार्यरत राहून प्रसिद्धी झोतात ही राहणे तितके सोपे नसते. पण माझ्या बाबतीत हे शक्य झाले ते आमचे कोच श्री संतोष आमटे म्हणजेच आपले दादा यांच्यामुळे. एक असे प्रशिक्षक जे खेळाडूतील कौशल्य ओळखून त्यांच्याकडून सराव करून घेऊन उत्तरोत्तर त्यांची प्रगती घडवून आणण्यासाठी अथक परिश्रम घेतात. खेळाडूला इतरांपासून वेगळे व्यक्तिमत्व घडविण्यास मदत करतात आणि त्याला खऱ्या खेळाडू वृत्तीची जाणीव करून देतात. मी आता आपले पुढील ध्येय ठरविले आहे, ते म्हणजे आमच्या खेळाडूंना राष्ट्रीय स्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणे आणि नुसतेच नेणे नाही हो, विजयी होणे. परंतु यश मिळते ते केवळ परिश्रम, समर्पण आणि काही वेळेस अपयशामुळे. हो, अपयश. कारण कोणीतरी म्हटले आहे की मी 99 वेळा अपयशी झालो नाही, तर कोणत्या 99 पद्धतीने काम करू नये हे मी शिकलो आहे. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझी सुरुवात काही खेळाडूंनीच झाली. ते म्हणजे सुरेंद्र शिंदे उर्फ बंड्या, आमरेदादा आणि कांचनराव. कोणत्याही खेळाची मूलभूत गरज म्हणजे ग्राउंड आणि त्याचीच उणीव मला होती. विद्यामंदिर शाळेचे नाव घेऊनच माझा जन्म झाला होता. माझ्या आयुष्याची सुरुवातही याच शाळेच्या मैदानात झाली. जरी एक ॲथलेटिक्स क्लब म्हणून झाली असली तरी दादा आणि इतर सिनियर खेळाडू यांच्या प्रयत्नांनी मला क्रीडा संस्थेपेक्षा एका कुटुंबाचं स्वरूप प्राप्त झालं. कारण इथल्या सर्व मुलामुलींमध्ये बहीण भावाचं नातं आहे. इथे सारे सण साजरे केले जातात, म्हणजे गुढीपाडवा, मकर संक्रांत, लक्ष्मीपूजन, रक्षाबंधनपासून ते रंगपंचमीपर्यंत. या व्यतिरिक्त माझ्याकडे येणाऱ्या सर्व खेळाडूंच्या यशामागचे दुसरे शिल्पकार म्हणजे त्यांचे पालक, आणि इथे या पालकांच्या स्पर्धा देखील घेतल्या जातात बरं का. प्रत्येक खेळाडूचा केवळ ॲथलेटिक्समध्ये नव्हे तर सर्वांगीण विकास कसा होईल याकडे देखील लक्ष दिले जाते. मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की जसा सातत्याने 25 वर्षे कार्यरत असणारा मी एकटा क्लब तर आहेच, परंतु दरवर्षी इथल्या खेळाडूंच्या कार्यक्रमांनी सजणारे वार्षिक स्नेहसंमेलन साजरा करणारा देखील मी एकमेवच आहे बरं का. तसे मी यशाचे, कीर्तीचे दिवस पाहिले, तसेच असेही दिवस होते जिथे मला अत्यंत दुःख आणि यातना भोगाव्या लागल्या आणि ते मी माझ्या आयुष्यातील अंतिम दिवस समजत होते. कारण मला मैदान नव्हतं. अशी परिस्थिती निर्माण झाली की माझे खेळाडू सराव कुठे करतील. पण त्या दिवसांवरही मात केली ती दादा, माझे खेळाडू आणि त्यांच्या मागे खंबीरपणे उभे असलेले पालक आणि माझे काही वेलविशर्स. वेळप्रसंगी दादाने रोडवर सराव घेऊन, माझ्या काही खेळाडूंच्या घरात एक्सरसाइज घेऊन सरावात सातत्य ठेवले. ते दिवसही सरले आणि माझा देखील आत्मविश्वास वाढला. आता माझी प्रगती निश्चित होती. माझ्या खेळाडूंचा सराव केवळ इथे मैदानावरच नव्हे तर बीचवर, नॅशनल पार्कमध्ये आणि साई आणि PDP सारख्या 400च्या ट्रॅकवर देखील होतो. माझ्या खेळाडूंचे सफाळा, पालघर अशा ठिकाणी कॅम्पसुद्धा असतात. त्या आठवणी तर मी विसरूच शकत नाही. खेळाडूंची सरावामध्ये एकाग्रता, परिश्रम आणि त्यानंतर तेवढीच मजा, मस्ती आणि धमाल. माझ्या पडत्या काळात आर्थिक परिस्थिती अगदी बेताची असणारे खेळाडू असूनसुद्धा त्यांनी मला सोडून दुसऱ्या क्लबकडे न जाण्यापेक्षा माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्या सर्व खेळाडूंना माझा सॅल्यूट. लवकरच माझी पुन्हा एकदा एक ॲथलेटिक्स क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील ॲथलीट तयार करण्याची फॅक्टरी म्हणून ओळख निर्माण झाली. हो, आज माझं नाव आदराने घेतलं जातं, याचा मला अभिमान आहे.
पण हे साध्य झालं ते कित्येक अडचणींनंतर. परंतु जेव्हा काही चांगलं करण्याकरता तुमच्या ध्येयावर तुम्ही ठाम असता तेव्हा त्यातून नेहमीच चांगलंच निष्पन्न होतं. या 25 वर्षातील माझ्या यशातील जास्तीत जास्त वाटा जर कोणाचा असेल तर तो आपले कोच आमरेदादा यांचा. मी जर असे राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट खेळाडू देऊ शकलो असेल तर ते केवळ कोच, पालकांचा खंबीर पाठिंबा, मदत आणि खेळाडूंचे अथक परिश्रम यामुळेच. परंतु तरीही इथेच सगळं संपत नाही. ही तर आता सुरुवात आहे. ऑलिम्पिक्स, आम्ही येत आहोत. सर्व जगाला आता पाहू देत जगातील काही सर्वोत्तम खेळाडू. तुमचा जन्म खेळाडू म्हणून झाला. तुम्ही इथे आलात आणि आता हा क्षण तुमचा आहे.